नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण शेळीपालन करत आहात आणि तुमच्या पण शेळ्यांच्या पिल्लांना पिसवा, तांब किंवा गेचूड यांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे पिल्ले तुमचे डस्ट करून घेत असतील, म्हणजेच ढाळून घेत असतील किंवा तुमच्या पिले दूध पीत नसतील किंवा तुमच्या पिल्लांचं वजन लॉस होत असेल. तुम्ही अनेक उपाययोजना करून बघितलं तरी पण तुमच्या पिलांच्या अंगावरची पिसवा, तांब किंवा गेचूड हे कमी होत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्यांच्या पिल्लाच्या अंगावर जे पिसवा, तांब, गेचूड किंवा वाव होतात यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना कराव्या लागतील याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला जर या व्हिडिओमधली माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ राज्यातील कोण्या जिल्ह्यातून व कोण्या तालुक्यातून पाहत आहात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे हे शेळीचे पिल्ले पाहत आहात हे 20 पिल्ले आहेत. आपल्याकडे 15 उस्मानाबादी शेळ्या आहेत. त्याच्यामधले 10 शेळ्या आपल्या विलेल्या आहेत आणि 10 शेळ्यापासून आपल्याला 20 पिल्ले हे प्राप्त झालेले आहेत. तर याच्यामध्ये काही पिल्ले 2 महिन्याचे आहेत, काही पिल्ले 2.5 महिन्याचे आहेत आणि हे जे तुम्हाला 5-7 पिल्ले दिसत असतील ये महिन्याच्या मधले आहेत. तर आता या पिल्लांना पिसवा, तांब आणि गेतुळाचं प्रमाण खूप जास्त झालं होतं. त्यामुळे पिल्ले दूध पित नव्हते किंवा असे पिल्ले डस्ट करून घेत होते. तुम्हाला इथं दिसत असेल, हे बघा, या पिल्ल्याच्या पायावर तुम्ही बघू शकता. आणि पिल्ल्यांचं वजन वाढत नव्हतं. पिल्ले भयंकर प्रमाणामध्ये ढाळून घेत होते. तुम्ही इथं पण तुम्ही या पिल्ल्याचं बघू शकता. हे सुद्धा पिल्लू डस्ट करून घेत आहे आणि याला मी आता एक टॅबलेट पाजवली, त्यामुळे याची डस्ट थोडी कंट्रोल झाली आहे. तरी पण तुम्ही त्या शेपटीवर बघू शकता हे पिल्लू कसं डस्ट करून घेत आहे. आता हे एक पिल्लू, याला पण खूप भयंकर पिसवा झाल्या होत्या. याचं वजन उतरलेलं आहे, वजन याचं लॉस झालेलं आहे आणि पिल्लू एकदम वाळून गेलेलं आहे. हे पण पिल्लू पिसवा, तांब आणि गेचूड झाल्यामुळं भयंकररित्या असं डस्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही याचे ढोपर बघू शकता. हे बघा, पुरं जे ना असं डस्ट करून ते पुरं भरून गेलेलं आहे. तर याला कंट्रोल करण्यासाठी मी अनेक उपाययोजना केल्या, डॉक्टरला बोलवलं, तरी पण याची संडास कमी झालं नाही. कारण संडास कमी होतच नसते. कारण जेव्हा तुमच्या पिलांवर भयंकर तांब, गेचूड, पिसवा किंवा वाह होतात तेव्हा ते तुमच्या पिलांना चावत असतात. त्याच्यामुळे पिलांना ताप येते, पिलू व्यवस्थित अन्नपचन करत नाही, त्यामुळे पिले ढाळून घेतात. तर मित्रांनो, ह्या पिसवा, तांब, गेचूड आणि वाह यासारख्या कीटकांना तुमच्या पिल्लांवर येण्याच्या अगोदरच थांबवण्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना कराव्या लागतील त्याबद्दल तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिलांवर खास करून हिवाळा आणि पावसाळा या 2 ऋतूंमध्ये पिलांवर तांब, गेचूड, पिसवा आणि वाह याचं प्रमाण भयंकर होण्याचे चान्सेस असतात. किंवा वातावरण थंड असते, वातावरणामध्ये नमी जास्त असते, त्यामुळे त्या पिसवा, तांब, गेचुडांना त्यांची जे वाढण्याची जे शक्ती असते, जे प्रजननमान असते त्यांचं, ते भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या शेळ्यांच्या पिलांवर किंवा शेळ्यांवर आपल्या गोट्यांमध्ये पिसवा, तांब आणि वाहांचं प्रमाण भयंकर आपल्याला पाहायला मिळते. तर यांच्यापासून आपल्या पिलांना संरक्षण करण्यासाठी तुम्हाला फक्त 20 रुपये लागतील. 20 रुपयामध्ये तुम्ही जवळपास 3 ते 4 पिलांना पिसवा, तांब, वापासून संरक्षण करू शकता. त्यासाठी तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये जायचं आहे आणि रक्षक नावाचं एक पावडर येतं. तर हे पावडर तुम्हाला मेडिकल शॉपमधून घेऊन यायचं आहे. तुम्ही याची एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे स्क्रीनशॉट नेऊन
मेडिकलवाल्याला द्या, ते तुम्हाला हे पावडर देतील. ज्या बी पिल्यांना पिसवा, वा, तांब किंवा त्याला काय म्हणतात ते गेचूड झाले असतील, ते या पावडरमुळे नायनाट त्यांचा पूर्णतः होतो. आणि दुसरी गोष्ट, हे जरी पावडर पिले खाल्ले किंवा पिले चाटले तरी काही त्याला होत नाही. म्हणजे पिल्यांना एकदम सुटेबल असं हे पावडर आहे. हे जे तुम्हाला पुडी दिसत आहे, हे पुरी अख्खी पुडी जरी पिलू खाल्लं समजा, तरी पण पिल्यांना याच्यापासून काहीही धोका होत नाही. त्यासाठी हे शेळीपालक मित्रांसाठी हे पावडर अतिशय उपयोगी असणार आहे. खास करून पिसवा, वा, तांब आणि गेचूड यांना कंट्रोल करण्यासाठी. जर तुमच्या पण पिलांना पिसवा, तांब, गेचूड किंवा वा होत असतील, तर तुम्ही ह्या पावडरचा उपयोग करू शकता. कारण दुसरं जर तुम्ही याला काय लावलं तर या पिलांचा जे आहे ना, ते मर होण्याची शक्यता जास्त असते. कारण पिले छोटे छोटे असतात, त्यांची स्किन एकदम नाजूक असते. त्याच्यावर जर तुम्ही कोणतंही दुसरं जरी पिसवा, तांब होऊ नये म्हणून जर तुमचं दुसरं एक लिक्विडमध्ये एक औषध मिळतं, एवढी जर्मनची बॉटल असते, ते पण माझ्याकडे आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर अशी ती बॉटल असते. ह्या बाटलीमध्ये पण तांब, पिसवा, माऊ ह्यासारख्या कीटकांना कंट्रोल करण्यासाठी औषध असतं. पण हे औषध जर आपण शेळींच्या पिलांच्या कानाला लावलं किंवा पूर्ण अंगावर लावलं, तर हे जर औषध पिले चाटले तर पिल्यांचा मृत्यू होण्याचा चान्स खूप अधिक असतो. त्यामुळे हे औषध आपण छोट्या पिल्यांना लावू शकत नाही. त्यामुळे याच्या जाग्यावर आपण हे जर रक्षक पावडर लावलं तर आपल्याला याचा जास्त फायदा मिळतो आणि याचा धोकाही खूप कमी आहे पिल्यांना. त्यामुळे याला चाटलं तरी काय, खाल्लं तरी काय, पिल्यांना काहीही होत नाही. त्यामुळे शेळीपालक मित्रांसाठी हे रक्षक पावडर अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून पिसवा, वा, गेचूड, तांब यांना कंट्रोल करण्यासाठी, खास करून हिवाळा आणि पावसाळा या 2 ऋतूंमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ राज्यातील कोण्या जिल्ह्यातून व कोण्या तालुक्यातून पाहत आहात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान. हे बघा आपले पिल्ले कसं निवांत इथं चारा खाऊन बसलेले आहेत. आता याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेळी पालन करण्यासाठी फायदा मिळेल. धन्यवाद.